मास्टरमाइंडचं काय ऐकलं असेल तिलोत्तमा मॅडमनी? माझा ना अजूनही विश्वास बसत नाही की तिलोत्तमा मॅडम अशा का वागायला लागल्या आहेत. म्हणजे ज्या तारा मॅडमना त्यांनी स्वतःहून घराच्या बाहेर काढलं, आज त्याच तारा मॅडमची त्यांनी माफी मागितली. बाबा, मला सावलीचं पटतंय. मला असं वाटतं की ताराला घरात घेण्यामागे सुद्धा ना भैरवीचा हात असू शकतो. नाही, तू म्हणतोयस ते बरोबर आहे. हे भैरवीचं कनेक्शन माझ्या डोक्यात आलं नव्हतं. तसं असेल तर तिलोत्तमाला जाब विचारायला हवा. बाबा, पण तिलोत्तमा मॅडम जे काही बोलत होत्या ना, ते माईंना आधीच माहिती आहे. म्हणजे त्या दोघींमध्ये नक्कीच काहीतरी बोलणं होतंय जे आपल्याला माहित नाहीये. नाही, तसं असेल तर तिलोत्तमाला उत्तर द्यावंच लागेल की ती असं का वागतीये आणि काय लपवते आपल्यापासून. काय कसली चालू आहे चर्चा एवढी? हा, नाही, आमच्यात चर्चा ही सुरू होती की आत्ता जे काय घडलं, तू ताराला अचानक माफ केलंस, ते का केलंस? असं का वागतेस तू? याच्या मागचं कारण काय? तेव्हा मला वाटलं, म्हणजे त्यावेळेला ते योग्य वाटलं म्हणून केलं, बाकी काय नाही. आई, मला सांग, हे सगळं तू भैरवीच्या सांगण्यावरून करत नाही आहेस ना? नाही रे, काय बोलतोयस तू? ती कशाला मला सांगेल काहीतरी? काय तिला आपल्या घरात जास्त दिवस राहायचंच नाहीये. तिचं काय म्हणणं आहे माहितीये की लवकरात लवकर ताराने तिला माफ केलं ना की ती हे घर सोडून निघून जाईल. लवकर जायचंय तिला. तिचा आणि तो एवढाच काय तो संबंध, बाकी काय नाही. पण तसं जर असेल तर भैरवीनी ताराची माफी मागायला हवी ना. तू का मागतेस ताराची माफी? नाही, तुम्हाला कळत कसं नाहीये? हे बघा, मी ताराची माफी मागितली की तिला ना असं दडपण येईल असं मला वाटलं. हा, म्हणजे ती लहान आहे घरात, मी मोठी आहे, सिनियर आहे ना. सो असं केल्याने ना तिला असं वाटेल की आपल्या घरातले मोठे असं माफी मागून नमतं घेतायत. तिला वाटेल आपण सुद्धा असं करायला पाहिजे, म्हणून ती तिच्या आईची माफी मागेल. आणि एकदा का ते झालं की भैरवी घर सोडून निघून जाईल. हे सगळे मी माझ्या घरच्यांसाठी करते, घरासाठी करते, घर माझं कुटुंब एकत्र राहावं म्हणून करते. बाकी काही हेतू नाही माझा. नाही, हेतू कळला, पण तुझं लॉजिक नाही पटलं. आता काय पटत नाही काय? यात काय आहे न पटण्यासारखं? हे बघा, आता मी काहीतरी चांगलं केलं तरी तुम्हाला संशय येतो. हा, आता तर माफी मागते ना, चांगलं काम करते ना, मग काय? आणि घरासाठी करतेय मी हे, तरी सुद्धा संशय घेताय तुम्ही. उलट तपासणी चालू आहे का तुमची? मी काय गुन्हा केलाय का? नाही, गुन्हा नाही केलास, पण मग याच न्यायाने तू नीलची माफी का नाही मागितलीस? त्याचा तर अख्खा संसार उद्ध्वस्त झालाय ना तुझ्या वागण्यामुळे. जर हे सगळं तुला करायचं असेल तर नीलची माफी माग ना. चालेल, मागते. नीलची माफी मागते. हीच आहे ना इच्छा तुमची? मागते ना. अरे त्याची कशाला, हिची सुद्धा, या पोरीची सुद्धा माफी मागते. सॉरी, मला माफ कर. हा, मी खूप चुकले सावली, मी खूप चुकले. मी वाईट वागले तुझ्याशी, मला खरंच मनापासून माफ कर. तिलोत्तमा मॅडम, प्लीज माफी नका मागू. ह्याची काहीच गरज नाहीये. नाही नाही, गरज आहे, गरज आहे. मी तुला त्रास दिला आणि हे सगळं मी माझ्या कुटुंबासाठी करतेय, माझं घर एकत्र यावं म्हणून करते, बाकी काही हेतू नाहीये. माफी मागणं गरजेचं आहे. आय एम सॉरी. मला कोणाशीही काही बोलायचं नाहीये. प्लीज मला एकटं सोडा. नील, आम्ही सगळेजण आहोत तुझ्या बरोबर. नील, तुझा राग मी समजू शकते. खूप रागावलायस ना माझ्यावर. नाही, तू त्या दिवशी जे काही बोललास सगळ्यांच्या समोर, मला ते
ते बरोबर आहे. त्यातला प्रत्येक शब्द मला चांगलाच आठवतोय, कारण तो प्रत्येक शब्द मला लागला. नील, तू सगळ्यांच्या समोर मी आत्तापर्यंत जे काही केलंय त्याचा पाढा वाचलास, पण त्यात काहीच चुकीचं नाहीये. सगळंच बरोबर आहे. मी मग आता बोलायला उरलं काय? उरलंय ना, एक गोष्ट उरली. मी हे सगळं केलं हे तर बोललास तू, पण मी हे सगळं का केलं, कशासाठी केलं, याचं उत्तर कुणाकडेच नव्हतं. तू मला सांग ना नील, या जगात अशी कुठली आई आहे जिला वाटेल की आपल्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं? वाटेल असं? समर्थन करू नकोस मॉम. हे सगळं बोलल्यानंतर तू चुकलीस ही सत्य परिस्थिती बदलत नाही. सानिकाशी लग्न करू नकोस हा तुझा हट्ट होता, आणि माझी एवढीच चूक होती की मी तुझ्या शब्दाला मान दिला. त्याच्या वेळी तुला झुकतं माप मी दिलं, आणि ऐश्वर्याच्या वेळी तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला मी. का माहितीये? कारण स्वतःपेक्षा जास्त माझा तुझ्यावर विश्वास होता. पण आई बघ, आयुष्याच्या ह्या वळणावर येऊन मी एकटाच आहे ग. कोणी नाही आहे माझ्या आजूबाजूला. तू माझा विश्वास तोडलास आई, तू माझा विश्वास तोडलाय. नील, तुला हवी ती शिक्षा मला दे. मला माहिती आहे माझं चुकलंय. तुझ्या बाबतीत मी साफ चुकले. तुझं आयुष्य मी उद्ध्वस्त केलं, मी मान्य करते ना. मी तुझं लग्न जबरदस्ती ऐश्वर्याबरोबर लावून दिलं, कारण मला वाटलं ऐश्वर्या मुलगी चांगली आहे, हुशार आहे, टॅलेंटेड आहे, दिसायला अतिशय सुंदर. या सगळ्याच्या मी मोहात पडले आणि म्हणून तुझ्यावर जबरदस्ती केली. ऐश्वर्याशी लग्न करायची आणि सानिका बरोबर लग्न करू नकोस हे मीच सांगितलं तुला. त्याबद्दल मला माफ कर. हे सगळं करून मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. मी हात जोडून माफी मागते तुझी. माझं चुकलं नील. तुला हवी ते शिक्षा दे मला. माझं चुकलं नील. आई 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 प्लीज, माझ्या जगण्याला काहीतरी अर्थ दे. मला असं वाटलं होतं की तू कधीच चुकणार नाही. मग तू माझ्या बाबतीत का चुकलीस? माझं नील, ऐक ना माझं नील. रडायचं नाही नील. शांत हो.